हॅलो एव्हरीवन, मी आहे दीपिका आणि आपण 12th फिजिक्सचा चॅप्टर बघत आहे. आपल्या चॅप्टरमध्ये आपण वेगवेगळे पॅरामीटर्स बघितलेले आहेत, इम्पॉर्टंट कन्सेप्ट लर्न करून घेतलेले आहेत, जे सिम्पल आहेत पण ते माइंडेड आहेत की तुम्हाला आधी समजणं गरजेचं आहे. ते जर तुम्हाला येत असेल तर पुढचे डेरिव्हेशन समजायला सोपे पडतात. प्रत्येक गोष्ट ॲज अ स्टोरी टाईप सगळी कनेक्टेड आहे. फर्स्ट आपण सगळ्यांचे कॅरेक्टर बघणार आहे, त्यानंतर एक्झॅक्टली स्टोरी काय घडते हे बघत असतो. ठीक आहे. तर आता आपण सेंट्रिपिटल फोर्स, सेंट्रिफ्युगल फोर्स, अँग्युलर मोमेंटम ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितल्यात. आता आपण काय करतोय, कोनिकल पेंड्युलम बघतोय. आता ह्या कोनिकल पेंड्युलम मध्ये काय आहे, महत्वाचं आहे, इम्पॉर्टंट आहे, 3 to 4 मार्काचा क्वेश्चन याच्यातून येतो. याच्यामध्ये मोस्टली हा फ्रिक्वेंटली विचारलेला क्वेश्चन आहे, त्यामुळे आपण जरा लक्ष देऊन बघणार आहे. ठीक आहे. तर हा क्वेश्चन कसा विचारला जातो, तर टाइम पिरियड किंवा फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट करा, डिराइव्ह करा म्हणून. मग त्यात तुम्हाला काय काय लिहायचंय, इव्हन हे प्रॉपर डेरिव्हेशन कशा पद्धतीने लिहायला पाहिजे याचं मी नोट्सच्या स्वरूपात तुम्हाला फोटो सेंड करेन किंवा पीडीएफ डीएम करेन. ओके. तर आता बघा, कोनिकल पेंडुलम बघूया. फर्स्ट डिफाईन कोनिकल पेंडुलम. काय आहे कोनिकल पेंडुलम? इज अ सिम्पल पेंडुलम. आता पेंडुलम म्हणजे काय, एखादी स्ट्रिंगला आपण काय करतोय, ऑब्जेक्ट लावतोय. जसं आता इथं बॉब लावलाय. ठीक आहे. तर तो काय करतोय, सर्क्युलरली मूव्ह करतोय विथ द हेल्प ऑफ स्ट्रिंग. मग हा मूव्ह करताना सर्क्युलर मोशन काय क्रिएट करतोय, अँगल. आता बघा इथं काय म्हणतात, हुज बॉब मूव्स इन अ हॉरिझॉन्टल सर्कल. हॉरिझॉन्टल सर्कल म्हणजे काय, अशा पद्धतीने. जर असा सर्कल क्रिएट होत असेल तर तो काय होणार, व्हर्टिकल सर्कल. पण हा काय करतोय, हॉरिझॉन्टल सर्कल क्रिएट करतोय. म्हणजेच काय, सर्क्युलर मोशन हॉरिझॉन्टल आहे. ठीक आहे. सो दॅट द स्ट्रिंग मेक्स अ कॉन्स्टंट अँगल. म्हणजेच काय, ही स्ट्रिंग एक कॉन्स्टंट अँगल मेक करते विथ व्हर्टिकल. व्हर्टिकल म्हणजे काय, इथे वर. ठीक आहे. तर हा झाला कोनिकल पेंडुलम. मग ह्या पेंडुलम वर कोणते फोर्स ऍक्ट होतात बघा. आपण सतत नवीन नवीन डेरिव्हेशन बघतोय, त्यावर प्रत्येक गोष्टीत एकच आहे की डायग्राम. त्या डायग्राम मध्ये कोणती ऑब्जेक्ट कशा पद्धतीने फोर्स ऍक्ट करतोय हे आपल्याला बघायचंय. ठीक आहे. कोणता मोशन आहे, कोणत्या पद्धतीने त्याच्यावर फोर्स ऍक्ट करतोय हे जर कळालं तर तुम्हाला डेरिव्हेशन लिहायला, सोडवायला सोपं जातं. ठीक आहे. आता इथे काय आहे, फर्स्ट आहे वेट. ऑब्विसली ह्या ऑब्जेक्टचा वेट जो असणार आहे तो डाऊनवर्ड डायरेक्शनला mg असणार आहे. टेन्शन, ह्या स्ट्रिंग मुळे आपल्याला टेन्शन मिळणार आहे. बरोबर आहे. हा जो टेन्शन आहे याचे काय असणार आहे, दोन रिझॉल्विंग कंपोनंट असणार आहेत. ठीक आहे. तर तो काय असणार आहे, टी कॉस थिटा आणि टी साइन थिटा. का तर रिझल्टंट टेन्शन जो आहे तो व्हर्टिकल आहे. ओके. आता ही झाली डायग्रामची इन्फॉर्मेशन. या सर्वातून आपल्याला काय मिळवायचंय, मेन आपलं काम काय आहे, फर्स्ट डेफिनेशन तुम्हाला समजलं पाहिजे. हीच डायग्राम आपण एक्सप्लेन करतोय विथ डिफाईन, म्हणजे इन वर्ड्स मध्ये सांगतोय. ठीक आहे. सेकंड, डायग्राम मध्ये ज्या गोष्टी दिलेल्या आहेत ते तुम्हाला हिंट आहेत, ह्या कळायला पाहिजेत. याच्यात तुम्हाला कळेल की दोन फोर्स कोणते ऍक्ट होतात. ओनली डायग्राम जरी लक्षात असेल, ही सगळ्यात मोठी ट्रिक आहे तुम्हाला की होल क्वेश्चन कसा सोडवायचा. आणि तुम्ही प्रत्येक डेरिव्हेशन मध्ये कॉमन गोष्ट बघा काय आहे ते मी सांगते. इथे बघा, इक्वेशन ऑफ मोशन मध्ये आता टी कॉस थिटा इज इक्वल टू mg. बघा, प्रत्येक फोर्स हा बॅलन्स करतो एकमेकांना. मी तुम्हाला जेव्हा सेंट्रिपिटल फोर्स शिकवत होते, मी काय म्हणाले, सेंट्रिपिटल फोर्स काय करतोय, सेंट्रिफ्युगल फोर्सला बॅलन्स करतो. म्हणजे प्रत्येक गोष्ट ही बॅलन्स करते. युनिव्हर्स मध्ये प्रत्येक गोष्ट ही बॅलन्स होते. न्यूट्रलाइज होण्यासाठी प्रत्येक जण ट्राय करतो, राईट. इथं पण काय आहे, हा ऑब्जेक्ट जो आहे बॅलन्स करतोय. मग हे बॅलन्स म्हणल्यावर काय झालं, इक्वल, एकमेकांना बॅलन्स करतात. सेकंड, टी साइन थिटा इज इक्वल टू, आता हे काय आहे बघा, हा जो टी साइन थिटा आहे, ठीक आहे, ह्या काय इनवर्ड सर्कलच्या आतमध्ये आहे म्हणल्यावर त्याच्यावर कोणता फोर्स ऍक्ट करणार आहे, सेंट्रिपिटल फोर्स. आता ह्याच्यात दोन गोष्टी आहेत. सर्क्युलर मोशन होत आहे ना, आपल्याला दोन फॉर्म्युले माहित पाहिजेत, mv स्क्वेअर अपॉन आर आणि एम आर ओमेगा स्क्वेअर. अँग्युलर व्हेलॉसिटीचा पण फॉर्म्युला तुमच्या लक्षात असायला पाहिजे आणि व्हेलॉसिटीचा पण. ठीक आहे. आणि हे दोन का गरजेचे आहेत ते तुम्हाला पुढे जाऊन कळेल. मी त्यासाठी दोन वेगवेगळे कलरचे पेन वापरलेत. बघा, ओनली टाइम थिटा काढायचंय, इथंच एंड होतं सगळं. पण पुढे आपले कसं जाते, इक्वेशन चेक करू. आता टी कॉस थिटा टी साइन थिटा. आता टॅन मिळवायचं तर इक्वेशन 2 इक्वेशन 1 ला डिव्हाइड करणार. त्यामुळे काय होणार, साइन थिटा आपण कॉस थिटा, तो हे फर्स्ट. सेकंड, एम व्ही स्क्वेअर आपण आर, आर खाली झाला, एम जी इथं आहे, एम एम गेट कॅन्सल, व्ही स्क्वेअर आपण आर जी टॅन थिटा. हे सिम्पल एवढंच आहे डेरिव्हेशन, बरोबर आहे. बट हे विचारलं जाणार नाही पुढं
आपलं मेन डेरिव्हेशन इथून चालू होतं, ओमेगा स्क्वेअर. आता काय करणार आपण, डिवाइड सेम इक्वेशन 2 बाय 1 करणार, बट 2 जो आहे तो एम आर ओमेगा स्क्वेअर घेणार. ठीक आहे, पुट करा, मास गेट कॅन्सल, टेन्शन गेट कॅन्सल. पुढे काय होणार, ओनली ओमेगा स्क्वेअर इकडे ठेवा, जी तिकडे जाणार, आर इकडे खाली जाणार. बघा कधीही LHS कडून RHS किंवा RHS कडून LHS कडे कोणतंही व्हेरिएबल येत असेल तर काय होणार आहे, हे वर आहे न्यूमरेटरला, तर तो डिनॉमिनेटरला जाणार, डिनॉमिनेटरची व्हॅल्यू न्यूमरेटरला जाणार. गेली का बघा. ओके, नाव साइन थिटा आपण कॉस थिटा आपण डायरेक्ट टॅन थिटा लिहू शकतो, बट वेट, हे जे आहे आर रेडियस, रेडियस बघा आता मॅथ्स मध्ये तुम्हाला झालेला आहे थिटा. ओके, दिस इज द ट्रायंगल, पायथागोरस ट्रायंगल आहे. साइन थिटा जर काढायचा असेल तर काय करतो आपण, फ्रंट साइड अपॉन हायपोटेनियस. आता फ्रंटला काय आहे रेडियस, अपॉन हायपोटेनियस काय आहे एल, कॅपिटल एल आहे. ठीक आहे, हा फॉर्म्युला आहे, इव्हन आपण 10th मध्ये पण लर्न केलेला आहे. तर मी काय केली, मग आर ची व्हॅल्यू रिप्लेस केली, त्यासाठी बघा साइन थिटा इज इक्वल टू आर अपॉन एल. सो आर इज इक्वल टू व्हॉट, एल साइन थिटा. चला व्हॅल्यू पुट करायची आर ची, मी म्हणून मुद्दाम वेगळा कलर घेतला जेणेकरून तुम्ही कन्फ्युज होऊ नये. पण तुम्ही सेल्फली हा पूर्ण डेरिव्हेशन स्वतः सोडवणं गरजेचं, जेणेकरून हे जे छोटे छोटे चेंजेस आहेत, कोण कुठे कट व्हायला लागले, एक्झॅक्टली कुठला इक्वेशन कुठे डिवाइड करायचं, या गोष्टी समजल्या ना कन्फ्युजन कमी होतं. पण आपण काय करतो, प्रॅक्टिस नाही करत, फक्त डोळ्याने बघतो, पाठ करायचा प्रयत्न करतो, त्याच्यामुळे सगळ्यात मोठी मिस्टेक काय होते, इक्वेशन सेकंड वनला डिवाइड केले का, तर टॅन करायचं, टॅन मिळवायचं, टॅन थिटा मिळवायचं होतं आपल्याला, बरोबर आहे. आपल्याला जे करायचं इक्वेशन त्या पद्धतीने रिअरेंजमेंट करायची. ओके, कसंही कुणालाही डिवाइड करता येत नाही. आता पुढे जो व्हॅल्यूज पुट केल्या, साइन थिटा कॅन्सल, सो जी अपॉन एल कॉस थिटा. आता परत आपल्याला स्क्वेअर रूट काढावं लागेल, स्क्वेअर रूट काढलं, जी एल कॉस थिटा स्क्वेअर रूट मध्ये आला. बट आपला मेन अजेंडा काय आहे, टाइम पिरियड काढायचा. का, तर याच्यावरून आपण फ्रिक्वेन्सी इझिली काढू शकतो. चला पुट करा, सो 2 पाय अपॉन ओमेगा. ठीक आहे, आता ओमेगाची व्हॅल्यू काय करणार, उलट होणार. हे बघा, 1 अपॉन ओमेगा इज नथिंग बट व्हॉट, 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ जी एल कॉस थिटा. आता काय होणार, हा उलटा होणार, 1 अपॉन ओमेगा इज इक्वल टू, याच्यात काय होतं बघा, एल कॉस थिटा अपॉन जी, स्क्वेअर रूट तसाच राहणार, स्क्वेअर रूट काय उलटा होत नाही. टाइम पिरियड काय आला, 2 पाय, पाय आपल्या बाहेरच जाणार, 2 पाय, स्क्वेअर रूट मध्ये फक्त आपण ओमेगाची व्हॅल्यू द्यायचं, ओमेगा काढलाय तो व्हॅल्यू पुट केली. आता याच्या उलट परत इथं एन ला, बिकॉज रेसिप्रोकल ऑफ टाइम पिरियड, हा काय होणार इथे परत एक्सचेंज होणार. ह्याच्यात हा फक्त मायनर चेंज आहे, पण मोस्टली MCQs ला जेव्हा हा एकदम फॉर्म्युला पडतो त्यावेळेस काय होतं, फ्रिक्वेन्सीचा टाइम पिरियडला, टाइम पिरियडचा फ्रिक्वेन्सीला जाण्याचे जास्त चान्सेस आहे. त्यामुळे ट्रिक लक्षात ठेवा, जी जो आहे टाइम पिरियड मध्ये डिनॉमिनेटरला आहे, हा एक कुठली तर व्हॅल्यू, कन्फ्युज नाही व्हायचं, भरपूर गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीने, भरपूर ट्रिक्स एक साथ घालायचे नाही. तुम्हाला जे कम्फर्टेबल, प्रत्येकाला स्वतःची ओन स्ट्रॅटेजी असते, स्वतःची ओन पद्धत असते स्टडी करायची, त्या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवायचंय. मी माझी स्टाईल आहे की चलो मी हे लक्षात ठेवते, नो, तुम्हाला जे कम्फर्टेबल आहे, जे तुम्हाला कन्व्हिनियंट आहे, तुमच्या पद्धतीने ह्याला लक्षात ठेवायचं, जेणेकरून मिस्टेक्स होणार नाहीत.